आज माझं लग्न सोनाली नावाच्या एका अतिशय सुंदर मुलीशी झालं. ती सुंदर तर होतीच, पण तरुण पण होती आणि माझे मित्र म्हणायचे की तुझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न करण्यात बरेच फायदे आहेत. मी आनंदी होतो कारण माझी पत्नी सुंदर होती आणि मला नेहमीच एक सुंदर पत्नी हवी होती. माझ्या आईनेच तिला माझ्यासाठी पसंत केले होते. माझी आई जेव्हा नातेसंबंध पाहत होती तेव्हा ती म्हणायची की मुलगी चांगली असावी, निरोगी असावी, तिच्या अंगात प्राण असावा, तरुण असावी. मला वाटले की कदाचित माझी आई हे सर्व म्हणते कारण तिला लवकरात लवकर आजी बनायचे आहे आणि मुलीची तब्येत ठीक असेल तरच ती मुलाला जन्म देण्यास सक्षम असेल. पण या सगळ्यामागे माझ्या आईचा हेतू काय होता हे मला माहीतच नव्हते. लग्नानंतर बरेच दिवस उलटून गेल्यावर मला याची कल्पना आली. रोज रात्र झाली की माझ्या खोलीत येण्याऐवजी माझी पत्नी माझ्या आईच्या खोलीत जायची आणि मी बाहेरच नजर लावून बसायचो. इतकंच नाही तर ती रात्रभर तिथेच घालवायची आणि सकाळी बाहेर आल्यावर पाय दुखत असल्याचे सांगायची. कधी कमरेत दुखतंय असं सांगायची तर कधी लंगडत चालायची. मी आश्चर्यचकित व्हायचो की ती रात्रभर तिथे काय करत राहते आणि माझ्या आईलाही काळजी नाही की तिला बाहेर पाठवावे. ती माझी पत्नी आहे आणि माझ्या आईने तिला सेविकाच बनवून ठेवले आहे. पण नंतर माझ्या लक्षात आले की माझी पत्नी माझ्या आईसोबत चांगली राहते आणि अजिबात भांडतही नाही. एवढंच नव्हतं, दोघेही खोलीत असताना ती मला आत येऊ देत नव्हती. मी कितीतरी वेळा आत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणायची, नाही, तू इथून निघून जा, तुझं इकडे काहीच काम नाही. एके दिवशी मी खूप उत्सुक झालो आणि त्या खोलीत आधीच जाऊन लपलो, जेणेकरून माझी पत्नी व आई रात्रभर त्या खोलीत काय करत असतात ते मी पाहू शकेन. माझ्या मनात फार विचित्र असे काही नव्हते, पण या खोलीत ते दोघे मिळून जे करत होते ते केवळ विचित्रच नाही तर खूप खळबळ उडवणारे होतं. कारण दोघेही रात्रभर जमिनीवर बसून एकमेकांसोबत. माझीही चांगली नोकरी होती आणि माझ्या घरात जास्त लोकही राहत नव्हते. पण एक समस्या होती. आमचे घर 1947च्या काळातील घरासारखे खूप जुने घर होते. सगळे म्हणायचे की घर सोडा, नाहीतर ते घर तुम्हा लोकांवर पडेल. खरं तर ते घर नसून एक छोटासा वाडा होता. पण माझी आई म्हणायची की माझं लग्न या घरातच झालं होतं आणि माझी अंत्ययात्रा इथूनच निघेल. मी कुठेही जाणार नाही. मी माझ्या आईवर इतके प्रेम केले नाही की मी तिची आज्ञा पाळू शकेन. मुद्दा असा होता की आजकाल भाड्याने घर मिळणे खूप अवघड होत आहे आणि माझ्याकडे इतके पैसेही नव्हते. मी माझ्या आईचे खूप मोठे नुकसान केले होते. तिने तिची गावची जमीन व तिचे सर्व सोने विकून मला पैसे दिले होते आणि मला व्यवसाय सुरू करण्यास सांगितले होते, जेणेकरून आपण आयुष्यभर बसून खाऊ शकू. माझा व्यवसाय चालला नाही आणि केवळ तोटाच नाही तर कर्जदारही माझ्या मागे लागले. आता ते माझ्या मागे होते आणि मी खूप काळजीत होतो. पण वाटलं लग्न झालं तर मुलगी हुंड्यात काहीतरी आणेल, कर्जदारांची तोंड तरी बंद करता येतील. पण मुलीने हुंडाही फारसा आणला नाही. पण तरीही तिच्या आईवडिलांनी दिलेल्या पैशांनी मी कर्जदारांचे पैसे देऊन त्यांची तोंड बंद केली होती. आता मला माझी आई रात्रंदिवस गोष्टी ऐकवायची, सांगायची की मी आयुष्यात कधीच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि मी म्हणायचो की तुझं आयुष्य इतकं कमी झालं आहे, आता तुझ्याकडे काय आहे? ती म्हणायची की तो वाडा माझा आहे, मी तुझ्या नावावर कधीच तो करणार नाही आणि हा वाडा कुणाच्या नावाने करशील या विचाराने मला हसू यायचे. हा वाडा फार जुना तर होताच, पण त्यात जुन्या वस्तूही पडलेल्या होत्या. एकदा एक पर्यटक इथे आला आणि म्हणाला, मला तुमची हवेली आतून दाखवा, मग मी तुम्हाला काही पैसे देईन. आणि आम्ही त्या दिवशी त्यांच्याकडून डॉलर्स कमावले, तेही फक्त आमचे घर दाखवून. मुलीचे कुटुंबही गरीब होते. कसा तरी हुंडा गोळा करण्यात यशस्वी झाले होते, म्हणून ते काही बोलू शकले नाही की तुमचे घर खूप जुने आहे. सोनाली एक चांगली मुलगी होती. ती माझ्या आयुष्यात आली, पण आमच्या लग्नाच्या रात्री आम्ही दोघे खूप थकलो होतो आणि ती माझ्याशी बोलत असतानाच झोपी गेली. मलाही तिची ही कृती आवडली होती आणि मी म्हणालो की संपूर्ण आयुष्य पडले आहे एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी. बिचारी थकली असावी. सकाळी ती तिच्या घराकडे गेली. ही आमची एक परंपरा होती. त्यानंतर ती संध्याकाळी परत आली. मग संध्याकाळीच माझ्या आईने माझ्या पत्नीला सांगितले की मी तुझ्या लग्नाच्या कार्यक्रमात खूप थकले आहे, माझे पाय खूप दुखत आहेत, वेदना होत आहेत. सोनाली रात्री माझ्या खोलीत येऊन माझे पाय दाबून दे. सोनालीला या गोष्टीची काहीच हरकत नव्हती. ती हो म्हणाली, आई मी येईन. पण मी म्हणालो की आजची रात्र आपली रात्र होती, आता तू तिकडे जात आहेस. मग ती म्हणाली की ती पण तुमचीच आई आहे,
माझी नाही. आणि आता सुरुवातीचे दिवस आहेत. मी त्यांचे ऐकले नाही तर मग त्यांच्या हृदयात माझ्यासाठी विष वाढू लागेल. मी अर्ध्या तासातच परत येईन. मी म्हटलं ठीक आहे. अर्ध्या तासाचं अंतर मी सहन करेन. आणि माझ्या मनात एकच विचार आला की माझी पत्नी माझ्या आईची सेवा करते आहे, चांगलं आहे, मग मी तिला थांबवू नये, नाही तर घरातील वातावरण बिघडेल आणि मीही संकटात सापडेल. पण हे काय, माझी पत्नी खोलीत गेली आणि परत यायचं नावच घेत नव्हती. अगदी 2 ते 3 तास उलटले होते. मी माझ्या आईच्या खोलीच्या दिशेने गेलो. आमचे घर एक वाडा होता, त्यामुळे खोल्या खूप अंतरावर होत्या. माझी खोली एका कोपऱ्यात होती तर तिची खोली त्या कोपऱ्यात होती. आतून कुठलाही आवाज येत नसल्याचे माझ्या लक्षात आलं. दोघेही झोपी गेल्यासारखं वाटत होतं, त्यामुळे त्यांना उठवणं मी गरजेचं समजलं नाही. असं वाटलं की मी त्यांना उठवलं तर विचित्र वाटेल. मी परत आलो आणि माझ्या खोलीत झोपलो. सकाळी माझी पत्नी खोलीतून बाहेर आली तेव्हा ती खूप अस्वस्थ दिसत होती. ती रात्री परत का आली नाही हे मी तिला विचारण्याआधीच आई म्हणाली की तिची अचानक तब्येत बिघडली होती, म्हणून ती माझ्या खोलीत झोपली. मी म्हणालो, तुला खूपच बरं वाटत नव्हतं तर मला कळवायचं ना. तेव्हा आई म्हणाली, नाही, ती इतकी जास्त आजारी नव्हती आणि मग मी पण तिची कोणीतरी लागतेच. मी तिची नजर काढली आणि मग ती तिथेच झोपली. बायकोच्या चेहऱ्यावरून हे काहीतरी वेगळंच वाटत होतं. मी तिला प्रश्न विचारायचो आणि आई उत्तर द्यायची. नंतर जेव्हा मी तिला विचारले तेव्हा माझी आई तिच्याऐवजी उत्तर द्यायची. नंतर ती म्हणाली की आई जे सांगत आहेत तेच खरं आहे. माझी तब्येत खरंच बिघडली होती. हा दिवसही असाच गेला. मग नंतरचे 1-2 दिवस असे होते जेव्हा मला माझ्या बायकोसोबत वेळ घालवायचा होता, पण मला वेळ मिळत नव्हता. कारण माझ्या डोक्यावर आधीच खूप कर्ज होतं. जर मी वेळ वाया घालवला असता तर मला खूप त्रास झाला असता. मला काम करायचे होते. माझी पत्नी आणि माझे एकमेकांसोबत चांगले चालत होते. वाद नव्हता, भांडण नव्हते, काहीही नव्हते. घरातील वातावरण असेच राहावे अशी माझी इच्छा होती. पण रात्र झाली की सोनालीने येऊन माझे पाय दाबावे असे आई म्हणाली. मी म्हणालो, आज तरी लवकर परत ये. मी आज लवकर येईन असे ती म्हणाली. ती लवकर येणार होती, पण आजही ती परतली नाही. मी रागावून आईच्या खोलीत निघालो. मी मनातल्या मनात म्हणालो की माझ्या आईनेही बाबूजींसोबत आयुष्य घालवले होते. त्यांचे आयुष्य खूप चांगले होते. त्यांना माहीत नाही की जेव्हा 2 लोक लग्न करतात तेव्हा त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवावा लागतो. कुठे गेली ती आई जी आपल्या सुनेला स्वतः तिच्या मुलाच्या खोलीत सोडते आणि म्हणते, सुनबाई, माझ्या मुलाला सुखी ठेव. इथे माझी आई माझ्या पत्नीला तिच्या खोलीत बोलावते आणि तिची सेवा करून घेते. मी आईच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, पण आतून आवाज आला नाही. थोड्या वेळाने मी दरवाजा जोरात वाजवू लागलो, कारण मला राग आला होता. तर माझी आई म्हणाली, तुझी बायको झोपली आहे, तू पण जा आणि झोप, बेशरम. मला हे ऐकून आश्चर्य वाटले की यात माझा काय दोष. ती माझी बायको आहे. मी तिला माझ्या खोलीत बोलवायला आलो तर मी काय चूक केली. एखादा दिवस माझी बायको आईच्या खोलीत गेली नाही तर त्या दिवशी तिची तब्येत बिघडायची. तिचे पाय खूप दुखायचे, नाहीतर पाठीत खूप दुखायचे. एके दिवशी माझ्या लक्षात आलं की तिच्या हातातही दुखत आहे. मी म्हणालो, तू आजार तुझ्या घरूनच घेऊन आली आहेस की काय. तर ती म्हणाली की तुम्हाला काय म्हणायचे आहे. तुम्हाला वाटते की मी आजारी आहे. मी म्हणालो, तू आजारी दिसत नाहीस तर अजून काय दिसतेस. जेव्हा मी तुझ्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तू म्हणते, माझी तब्येत खराब आहे, माझ्या पाठीत दुखत आहे. तू दिवसभर काय करत राहते. आमच्या घरात मुले नाहीत आणि जास्त लोकही नाहीत. एकदा घर स्वच्छ केले तर ते 4-5 दिवस स्वच्छ राहते. 3 लोकांसाठी जेवण बनवणे कठीण आहे का. तू म्हणशील तर मी ते बाहेरून जेवण आणीन, पण देवाखातर तू माझ्या जवळ येत जा. आता मला माझ्याच बायकोसमोर हात जोडावे लागतील का. माझी पत्नी याबद्दल खूप अस्वस्थ दिसत होती. मला तिच्या डोळ्यात एक विचित्र दुःख आणि त्रास दिसत होता, जणू ती स्वतःच खूप अस्वस्थ आहे. मी म्हणालो, काय प्रॉब्लेम आहे. त्यावर ती काहीच बोलली नाही. मी माझ्या पत्नीजवळ याचिका दिली होती, पण माझी सुनवाई झाली नाही. तिने माझे ऐकले नाही. एके दिवशी मी तिला म्हणालो की आई तुला बोलवते, पण तू तिला सांग की माझी तब्येत खराब आहे. तर ती म्हणाली, नाही, मी असे म्हणू शकत नाही, नाहीतर त्यांना वाईट वाटेल. मी म्हणालो, अरे देवा, तू पहिली नाहीस जिला सासूची इतकी काळजी वाटते. मुली लग्नाच्या पहिल्या महिन्यातच त्यांचा खरा रंग दाखवतात. तू पण वाईट सून बन. त्यानंतर ती म्हणाली, कसल्या गोष्टी सांगताय. मी या घरात जास्त वेळ तुमच्या आईसोबतच राहते. तुम्ही सकाळी जातात, रात्रीच येतात, पण पूर्ण दिवस त्यांच्यासोबत घालवते. जर मी त्यांच्यासोबत असे काही केले, जर मी नीट वागले नाही
तर ते माझ्यासाठी कठीण होईल. मी जे करत आहे ते मला करू द्या. जेव्हा मी रात्री माझ्या पत्नीची वाट पाहत जागा राहायचो तेव्हा मला कुठून तरी दगड फोडण्याचा आवाज येतो. एके दिवशी मी बाहेर गेलो तेव्हा शेजारी घर बांधत होते. मी म्हणालो की रात्रीच्या वेळी दगड फोडण्याचा आवाज ऐकत राहणे आणि बायकोची वाट पाहणे एवढंच माझ्यासाठी उरले आहे. मला रोज दगड फोडण्याचा आवाज ऐकू यायचा. आता मला वाटले की मी त्यांना सांगेन की तुम्ही लोक रात्री का काम करता. आजकालचे लोक विचित्र होते. त्यांना घर बांधण्याची इतकी घाई होती की ते दिवसा तर काम करायचेच, रात्रीही काम करायचे आणि त्या बिचाऱ्या मजुरांना झोपूही देत नव्हते. कुणाला इतकी घाई असते का? माझा व्यवसाय व्यवस्थित चालला असता तर मीही हा वाडा पाडून इथे छान घर बांधले असते. आता आमच्या अख्ख्या गल्लीत नवीन घर बांधली गेली होती. मधलं आमचं घर विचित्र आणि भीतीदायक दिसत होतं. जणू तो भूतांचा बंगला असल्यासारखं वाटत होतं. आता माझ्याकडे आईशी बोलणे हा एकच पर्याय होता. मी तिच्याशी बोललो. मी म्हणालो, आई, तू सोनालीला रात्री तुझ्या खोलीत का बोलावतेस? आईला पहिल्याच गोष्टीचा राग आला. जणू मी पुन्हा पुन्हा तेच बोलतोय. ती म्हणाली की मी म्हातारी आहे, माझे पाय मला प्रतिसाद देत नाहीत. मी तुला लोकांच्या घरात काम करून वाढवले, जमिनी विकत घेतल्या, दागिने बनवले, तेही तू लुटलेस. आता तुझ्या बायकोने माझे पाय दाबले तर तुलाही ती हरकत आहे. माझे पाय खूप दुखत असतात. सोनालीने माझे पाय चेपू नये असे तुला वाटते का? तुझा यालाही आक्षेप आहे. अरे, मला खूप वेदना होतात, मला झोप येत नाही. माझे पाय दाबले तर मला झोप येते आणि नंतर तिलाही झोप लागते, तर ती पण तिथेच झोपते. जा आणि तुझ्या बायकोशी बोल. माझे मन खराब करू नकोस. मी लग्न करून फसलो होतो, ना इकडचा ना तिकडचा. मी 2 स्त्रियांमध्ये सँडविच झालो होतो. मी देवाकडे बघितले आणि म्हणालो, तू मला मदत कर. संध्याकाळ झाली तेव्हा माझ्या बायकोला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. माझी आई म्हणू लागली की काहीतरी चांगली बातमी आहे असे वाटते. आणि मी मनातल्या मनात विचार करू लागलो की काय आनंदाची बातमी हवेत येईल. काही चांगली बातमी नाही. तिची प्रकृतीही बिघडली असावी. मला माझ्या बायकोला डॉक्टरकडे घेऊन जायचे होते, पण आई सांगत होती की तिला डॉक्टरकडे नेण्याची गरज नाही, ती बरी होईल. तिने माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले, तिला लाल मिरच्या आणि पुदिन्याच्या पाण्याचा वास दिला, पण ती उठतच नव्हती. ती खूप आजारी होती कदाचित. आता मी म्हणालो की तिला काहीतरी झाले आहे. माझी पत्नी ही माझी जबाबदारी आहे. मला तिला डॉक्टरकडे घेऊन जायचे आहे. आमच्या वस्तीत एक लेडी डॉक्टर असायची. तिथे गेल्यावर माझ्या बायकोला शुद्ध आली, म्हणून मी म्हणालो, चल चेकअप करून घेऊ. आता हे सगळं का झालं ते शोधता येईल. पण ती म्हणाली, नाही नाही, मी जाणार नाही. डॉक्टरांनी तिला तपासले आणि ती बाहेर आली. तेव्हा डॉक्टरांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. बघा, आजकालच्या पुरुषांचा काहीही उपाय नाही असे ती म्हणू लागली. मी म्हणालो, का डॉक्टर, काय झालं? मग ती म्हणाली की काय झालंय ते तुम्हाला कळायला हवं. अरे, तुझा चेहरा असा आहे तरी देवाने तुला एवढी सुंदर बायको दिली आहे. याचा अर्थ तो मुलीचा जीव घेणार आहेस का? मला आश्चर्य वाटले. मी म्हणालो, पण मी काय केले आहे? मग डॉक्टर म्हणाले की तुम्हाला पती पत्नीलाच माहीत असेल. तुम्हा दोघांचे आपापसातले प्रकरण आहे, त्यात मी काय बोलणार? तुम्ही काय केले हे तुम्हालाच माहीत आहे. पण पुरुषांच्या शरीराला मर्यादा असते. ते थोडे कष्टही करू शकत नाही आणि तुम्ही या मुलीकडून काहीतरी जड काम करून घेतले आहे. काम पूर्ण झाले आणि या गरीब मुलीला चक्कर आली. तिची बीपी कमी झाली आहे आणि ती बेशुद्ध झाली. आणि जशा प्रकारे ती बेशुद्ध झाली होती, ती अशीच आणखी काही काळ शुद्धीवर आली नसती तर मोठं प्रकरण निर्माण झालं असतं. तुमच्या पत्नीला काही दिवस आराम करू द्या. तिला त्रास देऊ नका. ती एक महिला डॉक्टर होती जी आमच्या एरियामध्ये होती. वस्तीतील महिला नेहमी सहन करायच्या. तिची जीभ जरा कडू होती, पण ती ज्या प्रकारे बोलत होती, ती कुठे इशारा करत होती हे मला समजले. बायकोसोबत जास्त वेळ घालवू नका, तिला थोडी विश्रांती घेऊ द्या असं तिला म्हणायचं होतं. पण इथे आरामच आराम चाललाय हे तिला कोण सांगणार? पण हा विचार करून मला आश्चर्य वाटले. जर असे असेल तर मग माझ्या बायकोने विश्रांती घ्यावी असे डॉक्टरांनी का सांगितले? की तिला आरामाची आवश्यकता आहे आणि तिच्याबरोबर खूप काही होत आहे. जेव्हा ती अद्याप माझीसुद्धा झाली नव्हती, माझ्याकडे येत नव्हती, माझ्या बायकोबद्दल विचार केला तर ती छान मुलगी होती, सुंदर होती, माझ्याशी छान बोलायची. मी यायचो तेव्हा ती मला खायला द्यायची आणि संध्याकाळपर्यंत आम्ही एकमेकांसाठी पूर्णपणे वेडे व्हायचो. पण रात्र झाली की आई तिला तिच्या खोलीत बोलवायची आणि या दिवसात माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती होती. हेही मी पाहत होतो. ती नेहमीच घाबरलेली असायची. एक दिवस तिने मला विचारले, तुमचे माझ्यावर किती प्रेम आहे? म्हणून मी म्हणालो, खूप. तर ती म्हणाली, किती ते सांगा ना. मी म्हणालो, का विचारते आहेस? मग ती म्हणाली, तुम्ही मला सोडणार तर नाही ना? मी तिला का सोडेल? ती असे प्रश्न का विचारत होती मला कळतच नव्हतं. मी तिला म्हणालो, मी तुला कधीच सोडणार नाही,
पण ती नेहमी घाबरायची, अगदी माझ्या आईलाही घाबरायची. एक दिवस ती फोनवर कोणाशी तरी बोलत होती आणि मला माहीत होतं की ती तिच्या आईशी बोलत नव्हती. कदाचित ती तिच्या एखाद्या मैत्रिणीशी बोलत असावी. ती म्हणत होती की माझी सासू मला खूप त्रास देत आहे, मी खूप त्रासले आहे आणि मला समजत नाही की मी माझा वेळ या घरात कसा घालवणार. माझा नवरा चांगला आहे, नाहीतर आमचे नाते आत्तापर्यंत संपले असते. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. हे ऐकून मला धक्काच बसला. आमच्या नात्यावर कसा परिणाम होऊ शकतो? ती अशा गोष्टी का बोलत होती? मी रूममध्ये येताच तिने लगेच फोन बंद केला. मी म्हणालो, काय झालं आहे? कुणाशी बोलत होतीस? फोन का बंद केला? मग ती म्हणाली की मी माझ्या आईशी बोलत आहे. माझी बायको माझ्याशी खोटं का बोलत होती? तिला माझ्याशी खोटं बोलण्याची काय गरज होती? ती फक्त तिच्या मैत्रिणीशीच तर बोलत होती आणि तिचे नाव पण घेत होती. मग ती माझ्याशी खोटं का बोलली? आजकाल माझ्या आईची कृती ही विचित्र होती. ती हे घर विकण्याविषयी बोलत होती. मी तिला कोणाशी तरी बोलताना ऐकलं. ती म्हणाली, काही दिवसांचीच गोष्ट आहे, 2-1 महिन्यानंतर मी हे घर विकेन. आणि तिने मला सांगितलेही नाही की हे घर ती विकणार आहे किंवा कुणाला विकत आहे. या घरातून माझी अंत्ययात्रा निघेल असे ती म्हणायची. आता अचानक घर विकण्याची ही कल्पना कुठून आली? आणि मला ते सांगण्याची गरजही वाटली नाही तिला. हे खरं होतं की मी माझ्या आईचे खूप नुकसान केले होते. त्यानंतर तिने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण तिने मला घराबद्दल सांगायला हवे होते, पण तिने मला सांगितले नाही. जेव्हा आधी माझी पत्नी रात्री आईच्या खोलीत जायची तेव्हा तिची प्रकृती बिघडायची. आता तिला पाहून मला आश्चर्य वाटू लागले. ती आली तेव्हा किती सुंदर दिसत होती, पण आता तिचे गाल चपटे झाले होते. तिचे वजनही कमी झाले होते, हात कडक झाले होते, खूप आजारी होती. तिने इतकी औषधे घेतली होती पण तरीही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती आणि ती बरीही होत नव्हती. कधी पाय दुखवत असत तर कधी कंबरेत. जेव्हा कधी मी माझ्या आईच्या खोलीत जाण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा ती मला आत येऊ द्यायची नाही. एके दिवशी असे झाले की माझी पत्नी तिच्या खोलीत होती, पण कदाचित दरवाजा आतून बंद करण्याचं विसरली होती. दार उघडेच होते याचा मलाही आनंद झाला. पण मी आत जाऊ लागताच आईने हाताने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला आणि मी इकडून ढकलले असता तिने आतून ढकलून दार दाबून माझ्या तोंडावर मारले. याचा अर्थ त्यांना फक्त एवढीच काळजी होती की मी खोलीत येऊ नये. दरवाजा माझ्या चेहऱ्यावर आदळला होता, हेही तिच्या लक्षात आले नाही. मी म्हणालो, हे काय आई, दार उघड. ती मला सांगू लागली, तुझा इथे काहीही काम नाहीये, तू इथून निघून जा. मी म्हणालो, माझी बायको आत आहे, तिला बाहेर पाठव, नाहीतर मला तुझ्या खोलीत येण्यात काहीही रस नाही. माझ्या तोंडाला दुखापत झाली होती. मला राग आला, पण माझी आई म्हणाली, तुझी बायको बाहेर येणार नाही, तू जाऊन झोप आता. तिने हे रोजचेच बनवले होते. ती माझ्या बायकोला खोलीत बंद करून तिथे बसायची. मी माझ्या पत्नीला वारंवार विचारले, काय आहे, कृपया मला सांग. ती खूप घाबरली होती, पण ती मला काहीच सांगत नव्हती. आता माझ्याकडे याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. माझी पत्नी माझ्याशी खोटं बोलत होती, दुसरीकडे माझी आईही माझ्याशी खोटं बोलत होती. पण का? जेव्हा मी विचारले, तुला हा वाडा विकायचा आहे का, तेव्हा ती म्हणाली, नाही. तुला कोणी सांगितले? मला विकायचा नाही. मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकले होते की ती तिच्या मैत्रिणीला वाडा विकण्याबद्दल बोलत होती. या 2 स्त्रियांनी मिळून मला वेडं बनवलं होतं. आता मला काहीतरी वेगळंच विचार करायचा होता. जे काही घडत होतं हे या खोलीत घडत होतं, ज्यात मला जाण्याचीही परवानगी नव्हती. त्यामुळे मला कसे तरी तिथे जाऊन त्या खोलीत काय चालले आहे ते शोधून काढावे लागेल आणि मी स्वतः त्या खोलीत जाऊ शकलो तरच हे शक्य होते. पण माझी आई मला त्या खोलीत जाऊ देत नव्हती. मग माझ्या मनात एक योजना आली. एके दिवशी सकाळी मी माझ्या पत्नीला व आईला सांगू लागलो की आज मी शहराबाहेर जाणार आहे. माझी आई नेहमी माझ्यावर रागवायची. यावेळीही ती म्हणू लागली, पुन्हा तू कोणाचे तरी पैसे घेऊन जात असशील. मी म्हणालो, आई नाही, मी कामासाठी जात आहे, खूप महत्त्वाचे काम आहे. ती म्हणाली, हो जा जा. म्हणालो, आज माझ्या बायकोला तुझ्या खोलीत बोलवू नकोस, बिचारी खूप थकली आहे, तिला आराम करू दे. हो ठीक आहे, मी तुझ्या लाडो बायकोला नाही बोलवणार. तू तिचे लाड करून करून तिला पार बिघडवले आहेस. पण लक्षात ठेव, जेव्हा एखादी स्त्री इतकी बिघडते तेव्हा ते ठीक नाही. माझ्या बायकोची अवस्था कोणी पाहिली असती तर तो लगेच म्हणू शकला असता की या मुलीसोबत नक्कीच काहीतरी वाईट घडत आहे. केवळ पाय दाबल्याने एखादा व्यक्ती एवढा अशक्त होऊ शकत नाही. आम्ही लग्न होऊन इतका काळ लोटला नव्हता जितकं तिचं वजन कमी झालं होतं. माझ्या आईने काहीतरी लपवले होते. माझा प्लॅन एवढाच नव्हता की मी खोटं बोललो होतो की मी दुसऱ्या शहरात जात आहे, तिथे रात्र घालवणार आहे. पण मी स्वतःला रूममध्ये लपवून ठेवणार होतो. मी माझ्या मावशीला फोन करून तिला आज आमच्या घरी यायला सांगितले की आज आमच्या घरी पार्टी आहे, पण हे माझ्या आईला सांगू नकोस की मी तुला हे सांगितले आहे की घरी जा. मग ती म्हणू लागली की अशा प्रकारे तुझी आई माझ्या मागे लागेल. पण मी म्हणालो, मावशी मला खूप महत्त्वाचे काम आहे, तुम्ही मला मदत कराल तर मी पण तुम्हाला काहीतरी देईन. माझी मावशी खूप लोभी होती. ती ठीक आहे अशी म्हणाली
आणि ती घरी आली. मी आधीच घरात लपून बसलो होतो. असे झाले की माझी पत्नी आणि माझ्या आईने तिची काळजी घेतली, तिच्यासाठी जेवण बनवण्यास सुरुवात केली आणि मी जाऊन माझ्या आईच्या खोलीत लपलो. मी याआधी माझ्या आईच्या खोलीत गेलो होतो, पण मला शेवटची वेळ आठवली नाही. आणि असे म्हणतात की जेव्हा राजा महाराजा येथे राहत होते तेव्हा हा त्यांचा खिदमतगाह होता, जिथे ते त्यांच्या खोलीत त्यांच्या राण्यांसोबत राहायचे. या घराच्या भिंतींचाही रंग खूप पूर्वी खराब झाला होता. आम्ही तो एकदा दुरुस्त केला होता, पण तो पुन्हा खराब झाला. म्हणूनच भिंतींवर मोठे पडदे लावले होते. मला माहीत नव्हते की माझी आई लवकरच खोलीत येईल, परंतु कदाचित ती खोलीत काहीतरी घेण्यासाठी आली असावी आणि मला पटकन लपावे लागले. म्हणून मी पडद्याआड लपलो. ही जागा लपण्यासाठी चांगली नाही हे मला माहीत होते. कदाचित यापेक्षा चांगल्या ठिकाणी लपायला हवे होते, पण मी काय करू, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. माझ्या आईने तिचे संपूर्ण आयुष्य या खोलीत घालवले होते. तिला मूर्ख बनवणे इतके सोपे नव्हते. मी फक्त अशा ठिकाणी लपलो आणि देवाची प्रार्थना करू लागलो की माझ्या आईचा आधीच माझ्यावर विश्वास नाहीये, पण यानंतर तिने माझ्यावर अजिबात विश्वास ठेवला नसता आणि कदाचित मला घरातून हाकलूनही दिले असते. मी इथेच लपून राहिलो. संध्याकाळ होताच माझी आई खोलीत आली आणि फोनवर कोणाशी तरी बोलू लागली की तिला 9 लख्खा हार हवा आहे. हो, आणि तोही तिच्या सुनेसाठी. त्यानंतर तिने नावही लिहिले. त्यानंतर शगुनासाठी दागिनेही हवे आहेत. मला आश्चर्य वाटले की माझी आई माझ्या पत्नीसाठी 9 लख्खा हार बनवत होती. त्या हाराचे नाव 9 लख्खा हार होतं, पण तो 9 लाखाचा नाही, त्यापेक्षा महाग होता. माझ्या आईने माझ्या बायकोला कधीच चांगले मानले नाही. मग तिच्यासाठी बनवलेला एवढा मोठा महागडा सोन्याचा हार आणून ऑर्डर का देत होती? काही वेळाने ती मला एक मोठा फ्रीज हवा आहे, ज्याला 2 दरवाजे असतात, असे म्हणून ती फोनवर बोलू लागली. म्हणजेच ती डबल डोअर फ्रीजबद्दल बोलत होती. डबल डोअर फ्रीज कोणता स्वस्त होता? तोही खूप महाग होता. आमच्याकडे काहीच नसताना माझी आई एवढ्या महागड्या वस्तू का ऑर्डर करत होती? कदाचित तिला हे घर विकून सामान घ्यायचं होतं. पण घर विकून माल घेतला असता तर माल कुठे ठेवला असता? माझी आई मला एवढी मूर्खासारखी वागेल असं वाटत नाही. काही वेळाने माझी पत्नीही खोलीत आली. माझी आई म्हणाली, आपण आपले काम तर रात्रीच करतो, पण आता तुझा नवरा घरी नाही, तर काय रात्र आणि काय संध्याकाळ. चल सुरुवात करूया. तरीही आजचं आपलं शेवटचं काम आहे. तू खूप मेहनत केली आहेस, म्हणूनच मी तुला खूप मोठं बक्षीस देईन. मी आता तुझ्या बक्षिसाची ऑर्डर दिली आहे. माझ्या पत्नीने कोणती मेहनत घेतली होती, त्यासाठी माझी पत्नी तिला एवढा मोठा बक्षीस देणार होती. हे ऐकून माझी पत्नी म्हणाली की आई, मी खूप मेहनत घेतली आहे आणि तुम्ही मला बक्षीसही देताय, पण माझी अवस्था किती बिकट झाली आहे ते तरी बघा. मी तुम्हाला आधीच सांगितले होते की हे काम खूप अवघड आहे, मला ते जमणार नाही. माझी आई म्हणाली की हो, हे काम अवघड आहे, पण त्याचे फळ पण तुला मिळत आहे आणि त्यानंतर आपल्या आयुष्यात कोणतीही अडचण येणार नाही. बंगल्यात राहू, नोकर चाकर असतील, गाड्या असतील तुझ्याकडे सोन्याचे दागिने असतील. तू जे मागशील ते मी आणीन. तुझ्या डोळ्यात इतकं दुःख का आहे? तुझं मोठं नुकसान झालंय हे मला माहीत आहे, पण हेही लक्षात घे की मी म्हातारी आहे. मला हे काम जमलं नसतं. तू मेहनत केली नसतीस तर हे सगळं कसं झालं असतं? माझी पत्नी म्हणाली, हे काम तुम्ही तुमच्या मुलाकडूनही करू शकला असतास. तेव्हा माझी आई म्हणाली की नाही, माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. त्याची जीभ खूप सैल आहे. तो हे गुपित ठेवू शकला नसता आणि सर्व काही उद्ध्वस्त झालं असतं. पण आज आपण आहोत आणि आजचा हा दिवस कष्टाचा शेवटचा दिवस. जरा लवकर ये. या सगळ्या गोष्टी चालू होत्या, पण माझ्या आईला एवढी घाई कशासाठी होती? माझ्या बायकोने हातात कुदळ घेतली. या खोलीत कुदळीचे काय काम होतं याचे मला आश्चर्य वाटले. या खोलीत जे घडले ते पाहून मला धक्काच बसला. माझे डोळे उघडेच राहिले जेव्हा माझ्या आईने भिंतीवरून मोठा पडदा बाजूला केला. समोर एक बोगदा होता आणि असे वाटत होते की कोणीतरी बोगदा स्वतः खोदला आहे. इतकेच नाही की अजून काही होत होतं. माझा श्वास थांबायला लागला होता. या भिंतीच्या खाली एक बोगदा जात होता आणि त्याच्या आत एक प्रचंड मोठा संदूक दिसत होता, जो दगडाच्या आड लपलेला होता. ते काढणे फार कष्टाचे काम होते. माझ्या लग्नाला 3 महिने झाले होते आणि माझी पत्नी या 3 महिन्यांपासून खूप मेहनतीचे काम करत होती आणि आई हे सगळं करायला लावत होती. हा वाडा खूप जुना होता आणि कदाचित माझ्या आईला माहीत असेल की हवेलीत सोन्याच्या दागिन्यांचे भरलेले संदूक आहे. आम्ही इथे राहायला आलो तेव्हा ही कथा ऐकली होती, पण या कथेकडे दुर्लक्ष केलं होतं की अशा घराबद्दल अशा कथा रचल्या जातात. पण माहीत नाही, माझी आई खऱ्या अर्थाने या संदूकपर्यंत पोहोचली होती आणि तिने माझ्या बायकोला संदूक काढायला लावलं होतं. त्यामुळेच खूप कष्ट करून तिची ही अवस्था झाली होती. आता मी पुढे आलो तेव्हा दोघांनाही आश्चर्य वाटले. मी म्हणालो, मला सर्व काही कळले आहे. आई म्हणाली, तुला कळलं तर तोंड बंद ठेव, कारण आपण संदूकपर्यंत पोहोचलो आहोत आणि त्याच्या आत अनेक दागिने आहेत. हे कुणाला सांगितलंस तर फार वाईट होईल.
आपल्या घरावर हल्लाही होऊ शकतो. मी बायकोच्या हातातून फावडा घेतला आणि म्हणालो, मी हे संदूक बाहेर काढतो. तू मला हे सांगायला हवं होतंस. माझ्या बायकोला कष्ट का करायला लावलेस? आई म्हणू लागली, मी तुला सांगितले असतेस तर तू हे दुसऱ्या कोणाला तरी सांगितले असतेस. म्हणून मी तुझ्या बायकोला हे कष्ट करायला लावले, कारण मी ते करू शकत नाही. मी म्हणालो, तुझा माझ्यावर इतकाही विश्वास नव्हता. आई, तू काय बोलत आहेस? ती म्हणाली, माझा तुझ्यावर अजूनही विश्वास नाही तर तू इथून निघून जा. यात तुझा काही भाग नाही. मी म्हणालो, मी जाणार नाही, यात माझाही वाटा आहे. जेव्हा मी आग्रह करू लागलो तेव्हा माझ्या आईने तो संदूक मला बाहेर काढू दिला आणि माझी मदत घ्यायला तयार झाली. मी पाहिले हे काम खूप कष्टाचे होते. आता मला समजले की माझ्या पत्नीचे वजन इतक्या लवकर कमी कसे झाले. पण आता कळत नव्हतं की यात खरंच सोनं आहे की नाही. संदूक खूप जड होते. आम्हा तिघांनाही ते उचलता आले नाही. आम्ही जेव्हा संदूक उघडले तेव्हा आश्चर्यचकित झालो. त्यात तांब्याची आणि लोखंडाची भांडी होती आणि त्या भांड्यांच्या आत काही जुने दागिने आणि काही सोन्यांची नाणी होती. त्या गोष्टींमुळे माझ्या आईला खूप वाईट वाटत होते, कारण तेवढे पैसे त्या संदूकमध्ये मिळाले नाही जेवढे माझी आई त्या संदूकमध्ये समजत होती. म्हणून ती हे घर विकत नव्हती. म्हणून आता ती हे घर विकायला तयार झाली होती आणि ते लाखोंचे दागिनेही बनवायला तयार झाली होती. माझी बायको रडायला लागली. ती म्हणाली, माझी सगळी मेहनत व्यर्थ गेली. डोक्याला हात लावून बसली आणि म्हणाली, आता या भांड्यांचे काय? मी म्हणालो, ही भांडी पण विकली जातील. मी बायकोला धीर देत ते दागिने आणि सोने बाहेर काढले. तेव्हा त्यांची किंमत करोडोमध्ये नव्हती तर लाखो रुपयांमध्ये होती. आणि लाखो इतके जास्त नव्हते. त्यानंतर आम्ही हा वाडा विकला आणि काही पैशांनी एक छोटेसे घर विकत घेतले. त्यानंतरही आम्हाला व्यवसाय करता आला नाही. माझ्या पत्नीचे खरंच खूप वाईट झाले. ती म्हणाली की मी सुद्धा लोभी होते, त्यामुळे मला लोभाची शिक्षा मिळाली आहे. मित्रांनो, तुम्हीच सांगा, कुणाला शिक्षा झाली आणि कुणाला सर्वात जास्त त्रास झाला?